सतनमो आदेश गुरुजी को आदेश। शॉर्ट बट स्वीट धर्मामध्ये आजचा प्रश्न जो विचारला गेला तो असा होता की न्यायालयामध्ये जेव्हा न्याय प्रक्रिया चालते त्यावेळेस श्रीमद भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेणं कितपर्यंत योग्य आहे। तर त्या प्रश्नाचं उत्तर अगदी सांभाळून सर्वांनी ऐकावं, ते फार नाविन्यपूर्ण असेल। श्रीमद भगवद्गीता याच्यावर हात ठेवून आपल्याला शपथ घ्यायला सांगतात सत्यतेची, कारण श्रीमद भगवद्गीता ही उपनिषदांचं वेदांचं सार आहे। आणि आपल्याला नवल वाटेल की महाराष्ट्र पोलिसाचं एम्ब्लेम असो किंवा त्यांचा पर्टिक्युलर डायलॉग असो सत्यमेव जयते किंवा सुप्रीम कोर्टाचं एम्ब्लेम असो, हे सगळे वाक्य उपनिषदांमधून घेतलेले आहेत। वेद असो उपनिषद असो त्यांनी सत्याचा पुरस्कार केलेला आहे बरं का। वेद आणि उपनिषदांनी सत्याचा पुरस्कार केलेला आहे। आम्ही धर्माची व्याख्या ही सत्य म्हणून केली, आम्ही धर्माची व्याख्या सत्य म्हणून केली आणि त्यामुळे गीतेतला प्रत्येक श्लोक हा सत्याकडेच नेणारा आहे, शाश्वताकडेच नेणारा आहे। आणि तो आदरपूर्वक ग्रंथ असल्यामुळे त्या 700 श्लोकांमध्ये कुठेतरी वेदांचं उपनिषदांचं भगवंताचं सार सत्याचा प्रकटीकरण झाल्याचं आम्ही मानतो। त्यामुळे भगवद्गीतेवर हात ठेवताना धार्मिकता लक्षात घेऊन समोरचा भगवंताला, ज्याला आपण म्हणतो भगवंताला विटनेस ठेवून सत्य बोलायची शपथ घेईल असं प्रावधान असल्यामुळे कोर्टामध्ये न्यायालयामध्ये शपथ घेताना गीतेवर हात ठेवायला सांगतात। बरं, काही लोकांच्या पोटात दुखत असेल की मग श्रीमद भगवद्गीतेवरच हात ठेवून का बरं, संविधानावर का नाही? हरकत नाही। ज्याप्रमाणे संविधान हे एका राष्ट्राला चालवणारी एक घटना आहे, नियम आहेत, कॉन्स्टिट्यूशन ज्याला आपण म्हणतो, त्यावरही हात ठेवून शपथ घ्यायला काही हरकतच नाही। अगदी तसंच श्रीमद भगवद्गीता सुद्धा संपूर्ण चराचराच्या संपूर्ण जीवांच्या वैश्विक नियमांचं संविधान असलेलं एक पुस्तक आम्ही मानतो। आता आपल्याला अजून एक ॲडिशनल सांगू इच्छितो की फक्त भारतातच नाही तर जगातल्या प्रत्येक राष्ट्रामध्ये त्या त्या धर्माचं प्रतीक म्हणून तो धर्मग्रंथ शपथ देण्यासाठीच वापरला जातो। हे काही फक्त भारतातच नाहीये। आणि वेन यू टॉक अबाउट सेक्युलरिझम, आय वुड लाईक टू टेल एव्हरीवन, मला हे आवडेल सर्वांना सांगायला की सेक्युलरिझमचा अर्थ हा नाही की तुम्ही काय करायचं किंवा तुम्ही कोण आहे हे ठरवायचा अधिकार मला नाही। सेक्युलरिझमचा अर्थ आहे की इथे प्रत्येकाला त्याच्या धर्मधारणा, त्याच्या पूजा पद्धती करण्याचा पूर्ण हक्क आहे। फक्त त्यामध्ये एवढं बॅलन्स असावं की एकाच्या भावनापायी दुसरा आहत झाला नाही पाहिजे। आता रिसेंटली एक एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सुद्धा शपथ घेताना बायबलवर हात ठेवून शपथ घेतली। त्यामुळे फक्त आपलंच पोट दुखून गीतेला टार्गेट बनवण्यात काही अर्थ नाही बरं का। गीता हा कुठल्या तरी एका विशिष्ट धर्माचा ग्रंथ आहे असं जे मानतात त्यांनी कुठेतरी कोपनहेगरचा व्हिडिओ पाहावा, त्यांनी कुठेतरी स्पॉन्टेनियस ह्युमन कंबशन जे अमेरिकेमध्ये संशोधन झालं त्यावर संशोधन करावं। अगदी गीतेवर जे टीका करतात आणि गीता कुठल्या तरी विशिष्ट धर्माची आहे असं जे म्हणतात त्यांनी मायक्रो कॉन्शियसनेस आणि सुपर कॉन्शियसनेसवर, गॉड पार्टिकलवर सध्या जे संशोधन चालू आहे, अगदी फार बारकाईने बोलायचं गेलं एवढं सगळं कोणाला माहीत नसतं आणि आपलं गावरानी खेळांमध्ये बोलत राहायचं आणि ज्यांना कळत नाही त्याच्यामध्ये मास्टरकी करायची, अशी पद्धत जी आहे। तुम्हाला एक नवल वाटेल, आजही गणितामध्ये म्हणजे जे स्पेस कॅल्क्युलेशन्स आहेत, जे खगोल शास्त्राचे कॅल्क्युलेशन्स आहेत, त्याच्यामध्ये वैदिक गणित हे प्रावधानाने वापरले जातात। त्यामुळे मला तरी असं वाटतं की श्रीमद भगवद्गीतेचा दुसरा अध्याय ज्यांनी वाचला असेल त्यांच्या लक्षात येईल की भगवद्गीता ही फक्त एका विशिष्ट धर्मापुरती लिमिटेड आहे असं म्हणून जर समजा ते तिला टाळायचा प्रयत्न करत असतील तर ते आत्यंतिक मूर्ख आहेत असं मला म्हणा वाटेल। कारण भगवद्गीतेमध्ये संपूर्ण विश्व हेच एक कुटुंब म्हणून त्याला साक्षर करण्यासाठी
अनंत साक्षर करण्यासाठीचा उपदेश देण्यात आला. 2रा अध्याय वाचा, 13वा अध्याय वाचा, 12वा अध्याय वाचा. संपूर्ण भगवद्गीता ही मानसशास्त्रावर, लोकसंस्थेवर, लोकरक्षणासाठी केलेला उपदेश सांगते. ती कुठल्याही एका विशिष्ट धर्माला पुरस्कृत करत नाही. कारण सर्वात मोठी बेसिक जी फंडामेंटल शिकवण भगवद्गीतेची आहे ती वसुधैव कुटुंबकम आहे बरं का. ती एका पर्टिक्युलर कुठल्या विचारधारेची नाही. त्यामुळे ज्या लोकांना असं वाटतं की श्रीमद भगवद्गीता ही एका विशिष्ट धर्माची आहे म्हणून आम्ही संविधानावर हात ठेवून शपथ घ्यावी, काही हरकत नाही. संविधान सुद्धा तेवढंच पूज्य आहे. ते सुद्धा एका राष्ट्राच्या नियमांना, संस्कारांना धारण करतं. परंतु भगवद्गीतेवर कुठेतरी आकस आहे म्हणून आम्ही संविधानावर शपथ घ्यायचा आग्रह करायचा. नवे मी तर म्हणतो की संविधानावर हात ठेवून सुद्धा शपथ घ्या, भगवद्गीतेवर सुद्धा हात ठेवून शपथ घ्या. फक्त प्रामाणिकपणे त्या दोनही ग्रंथांचा, मी संविधानाला सुद्धा ग्रंथच म्हटलं बरं का, जे पुस्तक आपल्याला काहीतरी शिकवतं, जे पुस्तक आपल्याला काहीतरी नाविन्य देतं, ज्या पुस्तकामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, सात्विक ज्ञान प्राप्त होतं, ते पुस्तक म्हणजे ग्रंथच असतं. ग्रंथाची काही वेगळी व्याख्या नाही बरं का. त्यामुळे संविधानावर हात ठेवून सुद्धा शपथ घ्या, श्रीमद भगवद्गीतेवर हात ठेवून सुद्धा शपथ घ्या. परंतु गीतेचा राग करत असताना, श्रीमद भगवद्गीतेचा राग करत असताना भगवद्गीता ट्रान्सलेट झालेले श्रीमद वल्लभाचार्यजी महाराज, आदि जगद्गुरु भगवतपाद शंकराचार्यजी महाराज, निंबार्काचार्यजी महाराज, अगदी आपल्या महाराष्ट्रातल्या परंपरेतले ज्ञानोबाराय महाराज, जगद्गुरु तुकोबाराय महाराज, नामदेवराय महाराज यांना सुद्धा आपण अप्रत्यक्षरित्या दोष देतो आहे का, हा विचार करावा. आणि गमतीचा भाग असा आहे की आम्ही संतांना मानतो पण देवाला मानत नाही. ही अर्धवट बुद्धी झाली बरं का. आणि असेच लोक संप्रदायाचं प्रतिनिधित्व करतात, हे दुर्दैव आहे. मी पुनश्च एकदा अधोरेखित सांगू इच्छितो अगदी स्पष्टपणे की कुठली तरी माळा घातली, कुठला तरी दोरा घातला, कुठला तरी टिळा लावला म्हणून कुठल्या तरी संप्रदायाची, कुठल्या तरी धर्माची मक्तेदारी आणि ठेकेदारी कोणी घेऊ शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी, मग तो धर्म असो, मग तो संप्रदाय असो, मग तो एखादा आध्यात्मिक मार्ग असो किंवा सत्याची व्याख्या असो, ही सगळी तुमच्या वागणुकीवर, तुमच्या मानसिकतेवर, तुमच्या सायकोलॉजिकल बिहेवियरवर डिपेंड असते. त्यामुळे मी कुठली तरी माळ घातलेली आहे म्हणून मी कुठल्या तरी एका संप्रदायाचा आहे आणि म्हणून मी दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला सर्टिफिकेशन द्यावं, या पद्धती ज्या आहेत या गुंड प्रवृत्ती आहे. त्यामुळे आपण आयुष्यभर धर्ममार्गात चालत असताना स्वतःचा अभ्यास कायम ठेवावा, स्वतः अपग्रेड व्हायचा प्रयत्न करावा, अनेकोत्तम धर्मशास्त्र वाचावे, अनेकोत्तम इतर पंथ संप्रदायांचा अभ्यास करावा. म्हणजे आपण जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या 56 भाषांचा केलासे गौरव असं म्हणतो किंवा ज्ञानेश्वरीच्या बाबतीत बोलताना आपण असं म्हणतो की या जगात जे सर्व काही आहे ते सर्व ज्ञानेश्वरीमध्ये आहे, तर मला तरी असं वाटतं की आपण प्रचंड अभ्यास करून ज्ञानेश्वरांनी काय लिहिलेलं आहे, जगद्गुरूंनी काय सांगितलं यावर चिंतन करावं, विनाकारण ठेकेदारी मिरवू नये. मी पुनश्च एकदा सांगतो आहे की कुठली तरी माळा घातली, कुठला तरी टिळा लावला, कुठले तरी कपडे परिधान केले, कुठली तरी एक ड्युटी निभवली, म्हणजे मी मुद्दामून सांगू इच्छितो की हे आम्हाला सुद्धा बंधनकारक आहे. सेवा हा दारवंठा आहे, नम्रता हे अध्यात्म आहे आणि दुसऱ्या जीवाची काळजी करणं ही सर्वात मोठी पूजा आहे. ही अखंड सनातन धर्मामध्ये जेवढे काही ग्रंथ दिल्या गेलेले आहेत, जेवढे काही पंथ संप्रदाय आहे, या संपूर्ण भारतामध्ये जवळपास 450 संप्रदाय आहेत बरं का. हे तुम्हाला माहीत असेल नसेल. आणि या 450 संप्रदायांमध्ये त्यांचे विविध ग्रंथ आहेत. मी मागे सुद्धा सांगितलं होतं की संपूर्ण सनातन शास्त्रामध्ये 27 प्रकारच्या प्रमुख गीता आणि इतर गीता, म्हणजे एकंदरीत 1000 वर्षांच्या कालखंडामध्ये इतर गीता जर निर्माण झाल्या आहेत आणि त्यांची संख्या जर काढायला गेली तर देअर आर 42 श्रीमद भगवद्गीता. त्यामुळे हे अगदी बृहद आहे. याच्या त्याच्या खिसखिसमध्ये पडण्यापेक्षा आणि विचित्र काही प्रश्न उत्पन्न करण्यापेक्षा आपण अभ्यास करून मोठं व्हावं, अभ्यासाने परिपूर्ण व्हावं. या संतांनी, म्हणजे मी अगदी अधोरेखित परत एकदा सांगू इच्छितो, कुठल्याही संप्रदायाला आणि कुठल्याही धर्माला
ठेकेदारांची आणि वकिलांची गरज नाही बरं का. कुठल्याही संप्रदायाला आणि कुठल्याही धर्माला ठेकेदारांची आणि नेत्यांची गरज नाही, इथे साधकांची गरज आहे. हा संपूर्ण सनातन धर्म जर समजा आज या पद्धतीवर अतिशय मोठ्या प्रमाणात संपूर्ण जगाला धर्मग्रंथ देत असेल, उपदेश देत असेल, नाविन्य देत असेल, तर ते संतांच्या त्यागामुळे देत असेल. आपण मुद्दामून वेदांमध्ये जाऊन पाहावं. म्हणजे परत आपण काही लोक वेदांचा सुद्धा राग करतात, पण ते हे विसरतात की मग तो नाथ संप्रदाय असो, उदासी संप्रदाय असो, रामानंदी असोत, आमचे निरंजनी असो किंवा वारकरी संप्रदाय असो, संपूर्ण संतांनी वेदांमधूनच ज्ञान घेतलेलं आहे. मी काहीतरी एक पंथ संप्रदाय स्वीकार केला म्हणून दुसऱ्या एखाद्या पंथ संप्रदायाचा राग करायचा, द्वेष करायचा, ही कुठल्याही संप्रदायाची, कुठल्याही संताची, कुठल्याही वेदांची आणि कुठल्याही उपनिषदांची शिकवण नाही. त्यामुळे आपण नाथजी गुरुजी को आदेश विकासजी, आपण कुठल्या तरी संप्रदायाची ठेकेदारी मिरवण्यासाठी इथे आलेलो आहे की त्या संप्रदायामध्ये शिकण्यासाठी आलेलो, हा आपण नेहमी विचार करावा. आणि मी परत एकदा सांगतो की कुठली तरी माळा धारण केली म्हणून मी नाथ संप्रदायी झालो किंवा वारकरी झालो, तर हे सर्वजणांनी लक्षात घ्यावं. ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला, ज्ञानेश्वरी काढली. त्यांनी तुळशीची माळ सांगितली असेल, परंतु त्यांनी गुरु करायला सांगितलाय. त्यामुळे एखादी माळ घातलेली आहे आणि म्हणून मी कुठल्या तरी नाथ संप्रदायाचा कंठी घातली म्हणून रामानंदींचा, भस्म लावलं म्हणून नागा संप्रदायाचा, पिरांची घातली म्हणून उदासींचा, असं नसतं बरं का. या सगळ्या संप्रदायांमध्ये आपण प्रवेश होत असताना गुरुमुखी गुरु धारण करणं आवश्यक आहे. आणि तुम्ही किती जरी माळा, 2 किलो माळा धारण करा आणि किती मोठे तरी टिळे लावा, एकादशी करा, पौर्णिमा करा आणि अमावस्या करा, परंतु निवृत्तीने दिदले माझे हाती, असं एक वाक्य ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपण अजूनही अपरिपूर्ण आहोत. आणि जेवढी काही मानसिक विचलितता आपल्या मनात चालू असते ना, की मला हे करायचंय, मला ते करायचंय, अभ्यास सोडून आपण जे काही करता तेच दुःखाचं कारण असतं. त्यामुळे अभ्यासाने प्रबळ व्हावं, अभ्यासोनी प्रगट व्हावे. आणि दिवसातून एक साधना असावी. कुठला तरी मंत्र आला असेल किंवा कुठला तरी एखादा सिंबॉल आपण धारण केला असेल म्हणून आपण ठेकेदारी मिरवण्याची गरज नाही. आपण आपलं कार्य करत जावं. तुम्ही कोण आहात, म्हणजे मी सुद्धा हे फार सांभाळून ठेवतो की मी नाथपंथी आहे, त्यामुळे मी दुसऱ्यांना नाथपंथी म्हणावं की नाही. त्यांना सर्टिफिकेट देणारा मी कोणी नाही बरं का. कारण या संपूर्ण जगामध्ये म्हणजे माता जर पार्वती आहे आणि पिता जर महेश्वर आहे, बांधवा शिव भक्ता ब्रह्मांड, संपूर्ण ब्रह्मांड, संपूर्ण चराचर हे माझं कुटुंब म्हटल्यानंतर भगवंतानी जर तुमच्या माझ्यामध्ये, जीवांमध्ये, चराचरामध्ये भेद केला नाही तर मला ही ठेकेदारी मिरवायची गरज नाही. प्रत्येक म्हणजे जो भेटे भूत तो मानिजे भगवंत, असं म्हणत असताना कोण काय आहे हे ठरवण्याची आपल्याला गरज नाही, मला तरी असं वाटतं. त्यामुळे आपण अभ्यास करून प्रगट व्हावं. कुठलंही लेबल धारण करताना आपण आपली मानसिकता त्या लेबलला किती अनुरूप आहे हे पाहावं. त्यामुळे मी कोणालाही सर्टिफिकेशन देणार नाही आणि ती ठेकेदारी माझ्याकडे नाही. एक अजून फार अधोरेखित गोष्ट इथे मुद्दामून बोलू इच्छितो की संतांवर टीका करणारे, धर्ममार्गावर टीका करणारे हे कुठल्या विशिष्ट जातीचे लोक नव्हते बरं का. हे विशिष्ट मानसिकतेचे लोक होते. आता सुद्धा जर तुम्ही पाहाल तर पहिले एक विशिष्ट, म्हणजे मी अगदी शुद्धतेने बोलतोय, एक विशिष्ट आग्रही ऑर्थोडॉक्सिक ब्राह्मण समाज हा धर्माची ठेकेदारी घ्यायचा. आणि आता सगळ्या संप्रदायांमध्ये असे ठेकेदारी घेणारे लोक निर्माण झालेले आहेत. त्यामुळे एका कुठल्या तरी जातीला दोष देण्यात अर्थ नसतो, ही मानसिकता असते. आणि त्यामुळे आपण आपली भक्ती करावी. संतांची शिकवण हे आपण जास्तीत जास्त ग्रहण करायचा प्रयत्न करावा. आणि मुद्दामून जेव्हा आपल्याला काही प्रश्न पडतात तेव्हा ते प्रश्न ठेकेदारी किंवा मालकी हक्क वापरणाऱ्या लोकांजवळ न जाता
सिद्ध साधकांजवळ जावं, जे तुम्हाला प्रेम शिकवतील, जे सर्वत्र तुम्हाला भगवंत पाहायला शिकवतील. त्यामुळे मला असं वाटतं की मला तंत्र शाखेचे प्रश्न येतात, मला जैव शाखेचे प्रश्न येतात. जेव्हा मला प्रश्न येतात तेव्हा मी हा विचार करतो की हे सगळं मी अभ्यासलं पाहिजे आणि प्रत्येकाला उत्तर दिलं पाहिजे. नम्रता जी असते ही माणुसकीचा द्योतक आहे. त्यामुळे आपण अभ्यास करून प्रगट व्हावं. अनेकोत्तम प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आपण स्वतः त्याचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करावा. आणि जेव्हा कधी आपल्या मनात द्वंद्व निर्माण होतं की मी कोण, तर आपण ज्ञानोबाराय महाराजांचे लेकरू आहोत. ज्ञानोबाराय महाराजांनी जर समजा कुठे विद्वेष, अहंकार, दंभ, द्वैत ह्या गोष्टी आणल्या नाहीत, तर त्यांची परंपरा चालवत असताना मी सुद्धा या गोष्टी टाळाव्यात. मी सुद्धा ध्यानामध्ये प्रवेशित व्हावं, मी सुद्धा नामामध्ये प्रवेशित व्हावं. कुठली तरी एक माळ घातली म्हणून मी, कुठला तरी एक दोरा घातला म्हणून मी, कुठली तरी कंठी घातली म्हणून मी, कुठलं तरी त्रिपुंड्र घातलं म्हणून मी कुठल्या संप्रदायाचा ठेकेदार बनत नाही. संप्रदायाचं प्रतिनिधित्व मिरवत असताना तो संप्रदाय ज्या साधूंनी, ज्या संतांनी निर्माण केलेला आहे त्यांचं तत्वज्ञान आपण प्रसारित करू शकलो पाहिजे, आपण लोकांना देऊ शकलो पाहिजे. आणि टीका होत राहणार. टीका झाल्यात म्हणून आपण प्रत्युत्तर देण्याचं काहीच कारण नसतं. आणि एक नेहमी लक्षात ठेवा, फार अधोरेखित अंडरलाईन करून ऐका, आपल्यावर टीका होत असताना आपण नेहमी भगवंताला हीच प्रार्थना करावी की आपल्यावर टीका करणारा व्यक्ती हा बौद्धिकतेने समृद्ध असावा. तो एखादा साधू असावा, एखादा संत असावा, एखादा अभ्यासक असावा. कोणी टीका केली म्हणून आपला अपमान होतो आहे असा जर विचार तुम्ही कराल तर मला तरी वाटतं की आपल्यामध्ये आणि बाकीच्यांमध्ये फरक काय असेल. आणि हो, आपण सगळेच जण, माझं नेहमीचं वाक्य असतं म्हणजे, आणि हे मी पुनश्च एकदा सांगू इच्छितो की माझ्यासाठी तुम्ही सर्वजणच नाथ संप्रदायी आहात. माझ्यासाठी तुम्ही सर्वच जण गोरक्षनाथ महाराजांचे चिरंजीव आहात. माझ्यासाठी तुम्ही सर्वच जण ज्ञानोबाराय महाराजांचे लेकरं आहात. कोण नाथपंथी आहे, कोण वारकरी आहे, कोण उदासी आहे, कोण रामानंदी आहे, कोण निर्गुणी आहे, कोण पचमठी आहे, कोण नागा आहेत, हे सगळे संप्रदायाचे नाव आहेत बरं का. या संपूर्ण भारतामध्ये अनेक उत्तम संप्रदाय आहे आणि आम्ही संपूर्ण भारत फिरतो, आम्ही विदेशात सुद्धा जातो. त्यामुळे कुपातले मंडूक बनू नका. अनेकोत्तम प्रवास करा, अनेकोत्तम फिलॉसॉफीजची स्टडी करा, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की या जगात शिकण्यालायक भरपूर काही गोष्टी आहेत. आपलं स्वतःचं सत्य शोधायचा प्रयत्न करण्यासाठी ज्ञानोबा, तुकोबा, गुरु गोरक्षनाथ बाबा, दादा गुरु मत्स्यनाथजी महाराज, अनेकोत्तम शाखा निर्माण झाल्या. संपूर्ण सनातनामध्ये तंत्र असो, मंत्र असो, नाद असो किंवा बिंदू असो, या सगळ्या शाखांमध्ये एकूण 6000 वेगवेगळे ग्रंथ आहेत. या संपूर्ण भारतामध्ये जवळपास 7.25 लाख साधू समाज आजही आहे. इथे मोठमोठे कुंभासारखे समारंभ उद्घटित होतात. मी त्या कुंभ धर्तीवरूनच आपल्याशी संवाद साधतो आहे. त्यामुळे अनेकोत्तम प्रमाणं घ्यावेत, अनेकोत्तमदा शिकायचा प्रयत्न करावा आणि कुठल्या तरी एका मताची ठेकेदारी मिरवण्यापेक्षा आपण ते मत सर्वत्र घासून पाहावं, नाहीतर आपला हसू होतो बरं का महाराज. आणि एक अजून गोष्ट आग्रहाने सांगू इच्छितो की मला अजून एक प्रश्न आला होता की ज्ञानेश्वर महाराजांनी जगद्गुरु शंकराचार्यांचा प्रत्यक्ष उल्लेख का केला नाही. एक लक्षात ठेवा, ज्ञानेश्वर महाराजांनी जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराजांचा, आदी जगद्गुरु भगवतपाद, त्यांचा सुद्धा प्रत्यक्ष उल्लेख केला की नाही हे संशोधन करण्याऐवजी आपण हा विभाग पाहावा की ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितलं आहे तेच कुठेतरी या सकल सनातन संप्रदायाने एकम सद्विप्रा बहुधा वदंती या प्रमाणाने सत्य आहे का, विनाकारण वाद घालू नये. आम्ही ज्ञानेश्वरांना मानतो, आम्ही ज्ञानेश्वरीला मानतो म्हणून शंकराचार्यांवर टीका करावी, रामभद्राचार्यांवर टीका करावी, वल्लभाचार्यांवर टीका करावी. आपल्याला हे तरी माहिती आहे का की ही सगळी सकल संत परंपरा एकाच परमतत्वापासून प्रकाशित होते. त्यामुळे या सगळ्या झंझटित पडण्यापेक्षा ज्ञानेश्वर महाराजांना काय सांगायचं आहे
आहा बोलाची वाली फफेडी जे आपण अभ्यास जर केला ना तर आपले उपद्व्याप फार कमी होतात आणि टीका करायची त्यांना टीका करू द्यायची, प्रत्येकाला उत्तर देण्याची ठेकेदारी आपली नाही. त्यामुळे मला तरी असं वाटतं की ज्याप्रमाणे 4 चांगल्या कमेंट आल्यात, म्हणजे एवढे सगळे लोक आता लाईव्ह बघतात आहे, हे पाहून जर मला आनंद वाटतो तर 4 टीका सुद्धा होतील हे पाहून सुद्धा मला आनंद वाटला पाहिजे. म्हणजे परत सुखी सुखानं जावे, दुःखी विषादानं बजावे, हे सुद्धा प्रमाण मी ज्ञानेश्वरीतून मला स्वतःला सांगितलं पाहिजे आणि शिकायला पाहिजे. कुठल्या गोष्टीवर टीका करून, कम्पेअर करून, स्पर्धा करून आम्ही किती मोठे हे सांगण्यात वेळ वाया घालू नका. खरंच सांगतो, आम्ही किती मोठे हे सांगण्यापेक्षा मी किती लहान आहे. जै जगा धाकुले होई जे तै जवळीक माझी. आपण जगासमोर जितके धाकुटे होत राहू तेवढं आपण भगवंताच्या समीप जात राहू. ऐसा चित्ती अहंते ठावो जिवे सकळ शास्त्रांचा सरावो. ऐसेनी एक कोडी जन्म जावो परी पवती न माते. हे सगळे प्रमाण आम्ही लक्षात घेऊन वागावं. आम्हाला एक एक क्षण परीक्षेचा असतो असं जगद्गुरु तुकोबाराय महाराज सांगतात. का सांगत असतील तर आम्ही फक्त एखाद्या संप्रदायाचं प्रतिनिधित्व घेऊन लीडरकी करायला चाललोय किंवा ठेकेदारी करायला सांगितलंय, कोण कसा आहे आणि कोण काय नाही, कोणाची पात्रता केवढी आणि कोणाची पात्रता केवढी नाही, याचं मोजमाप करायसाठी आपल्याला इथे ठेवलेलं नाही. हे काम स्वतः संतांनी केलेलं नाही, त्यामुळे ते तुम्हाला आणि मला करायची काहीच गरज नाही. राहिलो निवांत देवावरी भार वाहून या. आपल्याकडे एखाद्या संप्रदायाची जबाबदारी येते, आपल्याकडे एखाद्या मार्गाची जबाबदारी येते, ती अभ्यास करून परिपूर्ण होण्यासाठी. आणि मला तरी असं वाटतं आयुष्यात संसारात प्रचंड दुःख आहे, कॉन्फ्लिक्ट्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत. हे ऑलरेडी असताना आपण एखाद्या देवतेकडे जातो, त्या विचारांना ग्रहण करतो आणि तिथे सुद्धा आपण जर समजा वादातच पडत असू तर त्याचा फायदा काहीच होणार नाही. त्यामुळे आपण अभ्यासांनी परिपूर्ण व्हावं. राहिलं आजचा विषय विस्ताराने वाढत गेला, कारण पुष्कळदा असे प्रश्न येतात की मला असं वाटतं की विनाकारण लोक वादात पडतात. बरं का, विनाकारण वादात पडतात. म्हणजे मी सुद्धा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना हाच प्रयत्न करतो की आपण सर्व एकाच परिवारातले आहोत, आपण कुठेही वेगळे नाही. तुम्हाला आणि मला 2 हात आणि 2 पाय भगवंतांनी दिलेले आहे. तुम्हाला आणि मला तीच बुद्धी दिलेली आहे जी भगवान व्यासांना दिली होती. त्यांनी साधनेने ती परिपूर्ण केली, आम्ही अजूनही ती केली नाही म्हणून आम्ही इथपर्यंत आहोत. पण मला एक नवल वाटतं की पुष्कळदा प्रश्न येताना ते कॉन्ट्राडिक्टरी असतात. मला एक प्रश्न आला होता की तुम्ही कुठल्या मार्गाचे आहात, डाव्या की उजव्या? अहो मी सरळ मार्गी आहे, हे सुद्धा मी उत्तर त्यावेळेस दिलं होतं. आणि मी नाथपंथी आहे, म्हणजे मी नाथपंथी आहे याचा अर्थ मी तुम्हा सर्वांच्या सोबत आदराने नम्रतेने वागलो पाहिजे. मी सर्टिफिकेशन वाटलं नाही पाहिजे की तुम्ही नाथ संप्रदाय आहात की नाथ संप्रदायी नाहीत. उलट नाथ संप्रदाय माणसांनी सर्व संप्रदायाबद्दल आदर भावनेनेच वागलं पाहिजे. मग ते भैरव पूजा करणारे आमचे अघोरी असो, हो मी अगदी शुद्धतेत बोलतोय, भैरव पूजा करणारे, तंत्रपूजा करणारे आमचे अघोरी अवघड असो की अगदी साधी पूजा करणारा समर्थ संप्रदायाचा, रामदासी संप्रदायाचा साधू असो, आम्ही सर्वांनाच आदर दिला पाहिजे. कारण अनेक मत आहे, अनेक मतांतर आहे, अनेक उत्तम उपासना पद्धती आहे. त्या सर्वांचा आदर करणं हाच कुठेतरी नाथ संप्रदायाचा द्योतक आहे. आणि मी मुद्दामून अधोरेखित करू इच्छितो की मी नाथ संप्रदाय आहे ही लीडरकी धारण करायची मला काही गरज नाही. माझ्या बोलण्यातून, माझ्या वागण्यातून जर समजा कोणाच्या लक्षात आलं की मी नाथ संप्रदायी आहे तर त्याचा तो मोठेपणा आहे. एखाद्याला असं सुद्धा वाटू शकतं की मी नाथ संप्रदायी नाहीये, मी नौटंकी करतो. अगदी ज्याप्रमाणे एखाद्याने मला नाथ संप्रदायी म्हटल्यावर मला आनंद होतो, एखाद्याने मला नौटंकी करतो असं म्हटल्यावर सुद्धा मला आनंद आहे. कारण ज्याची त्याची बुद्धी असते, ज्याची त्याची कॅपॅसिटी असते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कोणी जर समजा टीका करत आहे, कोणी जर समजा टीका करत आहे तर तो टीका आहे बरं का, टीका कशाचा, तर आपण अजूनही सत्याच्या मार्गावर ठाम राहावं याच्यासाठी दिलेली लस टीका आहे बरं का. त्यामुळे त्याचा सुद्धा आपण फायदा करून घ्यावा, त्याचं सुद्धा आपण भांडवल करून घ्यावं आणि पुढे चालावं. श्रीमद भगवद्गीतावर हात ठेवून
श्रीमद भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेणं कितपर्यंत योग्य आहे, या प्रश्नाचं उत्तर देताना मुद्दामून आग्रहाने आणि अधिकाराने सांगू इच्छितो, श्रीमद भगवद्गीतेवर आकस आहे म्हणून हा जर प्रश्न असेल तर श्रीमद भगवद्गीता ही सत्याचा पुरस्कार करणारी 4 वेद आणि 1008 उपनिषदांचं सार असलेलं सत्य आहे. ते कुठल्या धर्माच्या बाबतीत लिमिटेड एडिशन नाही बरं का. त्यामुळे भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ का बरं घ्यायची, तर ती सत्य सांगणारी एक तालिका आहे म्हणून तिच्यावर हात ठेवून सत्याचा उद्घृत करायचा. ते पुस्तक नाही, ते सत्याचा पुरस्कार करणारा ग्रंथ आहे. संविधान सुद्धा तेवढंच पूजनीय आहे, हे सुद्धा अधिकाराने सांगतो. ज्याप्रमाणे तुम्ही श्रीमद भगवद्गीतेचा आदर करता, त्या व्यक्तीने संविधानाचा सुद्धा आदर केला पाहिजे. परंतु हे दोनही ग्रंथ हातात असताना, एक श्रेष्ठ आणि एक कनिष्ठ म्हणत असताना आपण हा विचार करावा, आकस हा कधीच धर्माचा द्योतक नसतो. आणि आम्हाला विश्व प्रार्थना पसायदान शिकवणाऱ्या माऊलींनी कधीच कोणासोबत स्पर्धा करायला सांगितली नाही. त्यामुळे मी कुठल्या तरी एका विशिष्ट शाखेचा आहे, त्यामुळे मला दुसऱ्या शाखेपेक्षा जास्त काही येतं असं बिसं काही नाही. एकम सद्विप्रा बहुधा वदंती. आपण अनेकोत्तम अभ्यास करत राहावा, प्रत्येक शाखेचा अभ्यास करावा, प्रत्येक संप्रदायाचा अभ्यास करावा, प्रत्येक संप्रदायामधल्या नियमांचा आपण भले पुरस्कार न करावा, परंतु आपण अभ्यास करावा. कोणीतरी नर्मदा परिक्रमेला जात आहे, 3200-3600 किलोमीटर चालतो आहे, त्याचा आदर करावा. हे नर्मदा परिक्रमा करायची काय गरज आहे, घर बसल्या सुखे येतो घरा नारायण, त्या अभंगांचा अर्थ समजून घ्या. नारायण घरी येतो, पण कधी येतो, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्या नामाला तेवढं अंगीकारल्यानंतर सुखे येतो घरा नारायण म्हटलेलं आहे. सुखे येतो घरा नारायण असं म्हणताना जगद्गुरु तुकोबाराय महाराज स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवून सर्व जगाला आपलं कुटुंब मानून भंडारा डोंगरावर जाऊन निरंतर भजन करत राहायचे. त्यांना जीवामध्ये, चराचरामध्ये, प्राण्यांमध्ये सुद्धा विठ्ठल दिसायचा. हे आपण विसरून जातो. त्यामुळे नर्मदा परिक्रमावासी सुद्धा असो, म्हणजे आपल्या मठामध्ये पुष्कळदा नर्मदा परिक्रमावासी येतात, तर आपले काही महाराष्ट्रातले महानुभाव त्यांच्यावर टीका करतात. नर्मदा परिक्रमेला जायची काय गरज आहे, कोणी सांगितलं एवढा आटापिटा करायची. अहो, या संतांनी स्वतःचं आयुष्य धडीला लावलं हो. त्यांनी सुद्धा काही निवांत बसून भगवंत प्राप्त करून घेतला नाही. त्यामुळे कोणी एखाद्या उपचार पद्धतीमध्ये, देश प्रवृत्तीमध्ये, साधना प्रवृत्तीमध्ये जातोय, त्याचा आदर करणं शिका. नर्मदा परिक्रमावासी आला, त्याला नर्मदे हर म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, आदेश म्हणा, त्याचा सन्मान करा. स्वामीनारायण संप्रदायाचा व्यक्ती आला, त्याचा सुद्धा आदर करा. कारण स्वामीनारायण भगवंतांनी सुद्धा देशकाल विधीमध्ये परमात्म्याचंच गुणगान केलंय. तथागत गौतम बुद्धांचा एखादा भंते आपल्या समोर आला तर त्याला वंदामी भंते म्हणा, कारण त्यांनी सुद्धा स्वतःचं आयुष्य तथागत गौतम बुद्धांच्या उपदेशावर दिलेलं आहे. तो चांगला, त्याच्यापेक्षा तो चांगला आणि या दोघांपेक्षा मी चांगला असं म्हणण्यात आयुष्य जर घालवाल तर तेल गेले, तूप गेले, हाती राहिले धुपाटणे. सनातन धर्माची शिकवण आहे, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. एखादा व्यक्ती कुंभामध्ये जातोय, खरंच एखाद्या वेळेस कुंभामध्ये जाऊन पहा. एकेका वेळेस लाखो नाही करोडो लोक तिथे स्नान करतात. आपण जसं वारीचं कौतुक करतो, आपण जसं झुंडीचं कौतुक करतो, तसं आपण कुंभाचा सुद्धा अभ्यास करायला जावा. आपण इतर संप्रदायांमध्ये साधू संप्रदायाची, साधू समाजाची संख्या पाहावी, संन्यासस्थ लोकांचा अभ्यास करावा, त्यांच्या साधनेचा अभ्यास करावा. आपण ज्ञानेश्वरी सोबतच, माझं म्हणणं अगदी सोपं आहे, आपण ज्ञानेश्वरी सोबत इतर ग्रंथांचा सुद्धा अभ्यास का बरं करावा. रामचरितमानस मधल्या चौपाई ज्ञानेश्वर महाराजांच्या 89 किती तंतोतंत मिळतात याचा प्रयत्न करून पाहावा. तथागत गौतम बुद्धांच्या त्रिपिटिकेमधले उपदेश ज्ञानोबाराय महाराजांच्या, जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या उपदेशांशी किती मेळ खातात याचा प्रयत्न करावा. म्हणजे याचा अर्थ ज्ञानोबांनी कोणाकडून काहीतरी घेतलं, तुकोबांनी कोणाकडून काहीतरी घेतलं असं नाही. तर हे सर्व संत एकाच सत्याचा पुरस्कार करतात
हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आपण अनेकोत्तम संप्रदायाचा, अनेकोत्तम मतमतांतरांचा आणि अनेकोत्तम उपदेशांचा अभ्यास करावा. उचापत्या करू नये. आपण रमापतीचे द्योतक आहोत, आपण प्रत्यक्ष विष्णूचे द्योतक आहोत, आपण उमापतीचे साधक आहोत. उमापती म्हणजे शंकर, रमापती म्हणजे विष्णू. आपण रमापती आणि उमापती या दोघांचे जर समजा पुत्र आहोत, आपण या दोघांचे जर शिष्य आहोत, तर आपण उचापती बनू नये याची काळजी घ्यावी. कारण आपण जर रमापती आणि उमापतीकडून जर समजा काही शिकून गणपती बनू शकलो नाही, गणपती हा विद्येचा देवता आहे, बुद्धीचा देवता आहे, या दोघांपासून शिव आणि विष्णूपासून, रमापती आणि उमापतीपासून जर आपण बुद्धी घेऊन गणपती जर बनू शकलो नाही, तर निदान उचापती तरी बनू नका. असो, अगदी सहज पद्धतीने माझी एवढीच विनंती आहे की आपले प्रश्न हे ज्ञान वाढवणारे असावेत. आपले प्रश्न हे संप्रदायामध्ये आपली स्थिती मजबूत करणारे असावे. आपण मनाने समृद्ध असावं. परंपरेने समृद्ध व्यक्ती कोण आहे? म्हणजे मी माझ्या आयुष्यात खरंच म्हणजे सिद्ध श्यामदासजी महाराज पाहिलेले आहेत, जे खरंच एखाद्या परंपरेचं प्रसारण करतात. मी श्री गुरु अवधेशानंद सरस्वती पाहिलेले आहेत. मी आचार्य किशोरजी म्हणजे उर्फ गोविंद देवगिरीजी महाराज पाहिलेले आहेत. मी सौमित्रानंद सरस्वती स्वामीजी महाराज पाहिले. अगदी ज्यांच्यापासून मला खूप काही शिकायला मिळालं. मी असे सिद्ध सद्गुरू शांतीनाथजी महाराज पाहिलेत. मी माझ्या आयुष्यात शांतीब्रह्म मारुती महाराज पाहिलेत. मी अगदी ज्यांच्यापासून खरंच परंपरा म्हणून काहीतरी शिकता येईल असे मारुती बाबांकडून मी खूप शिकलेलो आहे. मी श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकरांपासून शिकलेलो आहे. मी भगवानगडाचे आमचे मठाधिपती नामदेव शास्त्री महाराजांकडून शिकलेलो आहे. यांच्याकडे गेल्यानंतर म्हणजे उल्हासबाबा सूर्यवंशी असतील आमचे, अगदी अभिमानाने यांच्याकडे गेल्यानंतर परंपरा हा शब्द स्वतःला नाविन्य आणतो असं म्हणता येईल. यांच्याकडून तुम्हाला रमापती उमापती शिकता येईल. ही जे परंपरा चालवतात आहे, ही परंपरा खरी ज्ञानोबांची तुकोबांची परंपरा आहे. कारण ते तुम्हाला रमापती आणि उमापती शिकवतात, उचापती शिकवत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे सगळे नावं मी घेतले यांच्यापासून म्हणजे आमचे नाथ संप्रदायाच्या आखाड्याचे महामंत्री चेताईनाथजी महाराज असतील, आमचे आळंदीचे सद्गुरू तेजनाथजी महाराज असतील, शंकरनाथजी महाराज असतील, विलासनाथजी महाराज असतील, खेटाईनाथजी महाराज असतील, या सर्वांपासून आम्ही जे शिकलो ते एवढं शिकलो की तुम्ही आणि मी याच्यात काही भेद नाही. तुम्ही कोण आहात हे ठरवायचा मला अधिकार नाही. हां, तुम्ही आणि मी एका परिवाराचे आहोत, त्यामुळे मी तुमचा आणि तुम्ही माझे आहात. त्यामुळे मला कुठलाही द्वंद्व नसतो. आणि त्यामुळे कुठलाही प्रश्न विचारताना कॉन्फ्लिक्ट्स निर्माण होतील, स्पर्धा निर्माण होतील असा कुठलाही प्रश्न शक्यतो आपण मनात आणू नये आणि विचारू नये. पुनश्च एकदा सांगतो की निवृत्तीने दिदले माझे हाती, गुरु करा. आणि गुरु केल्यानंतर आयुष्यातले 90% प्रश्न हे स्वतःहून निरसून जातात, फिल्टर होतात, ॲटोमाइज्ड पायलट भूमिकेमध्ये ते निघून जातात. बरं, कारण तुम्ही ॲटो पायलटवर चालायचं रिलॅक्सेशन घेऊ शकता. त्यामुळे कोण काय आहे याचं मोजमाप उचापती करत बसण्यापेक्षा आपण काय होऊ शकतो, आपण किती तयारी करू शकतो, अगदी सोपं आहे. एक उदाहरण देतो आणि हे वक्तव्य संपवतो की कुठल्या तरी समारंभात जात असताना कोण काय घालून येईल, कोण कसं सजून येईल, त्यापेक्षा आपण स्वतःकडे लक्ष देऊन नीट नेटकं आणि व्यवस्थित सावरून जर गेलो तर लोक आपलं उदाहरण ठेवून दुसऱ्या वेळेस स्वतःला सजवतील. बरं का? त्यामुळे लोकांचे मोजमाप काढण्यापेक्षा आपलं आणि संतांच्या तत्वज्ञानामधलं, आपलं आणि धर्मामधलं अंतर मोजून ते कमी करायचा प्रयत्न करा. भगवंताच्या समीप जा. तैसा चित्ती अहंते ठावो, जीवे सकळ शास्त्रांचा सरावो. ऐसेनी एक कोडी जन्म जावो, परीन पवती माते. तुमच्या वर्तनावरून, तुमच्या वागणुकीवरून तुमची देवांच्या सोबतची समीपता लोकांच्या लक्षात आली पाहिजे. नाहीतर लोक म्हणतील बरं का की इतके वर्ष झाले
नाथांसोबत राहून, इतके वर्ष झाले माऊलींसोबत राहून तुम्ही अजूनही करंटे आहात. आणि जेव्हा कोणी आपल्यावर टीका करतं, जेव्हा कोणी आपला अपमान करतो, तेव्हा आपण किती शांत भूमिकेमध्ये आणि समजदार भूमिकेमध्ये राहू शकतो यावरून आपली साधना लक्षात येत असते. आपलं पद काय आहे, आपण किती पिढ्या झाले कुठलं काम करतो, किंवा आपले गुरु कोण आहेत, यावरून आपला मोठेपणा नक्कीच ठरत नाही. त्या गुरूंनी आपल्याला काय शिकवलेलं आहे ते आपल्या वागणुकीत प्रसारित झालेलं आहे की नाही, यावरून आपली साधना कळत असते बरं का. आणि लोकांचे तोंड आपण दाबू शकत नाही, आणि ते दाबले पण नाही पाहिजे. निंदकाचे घर असावे शेजारी, हा प्रमाण त्याच्यासाठी दिलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा कधी आपल्यावर टीका होतात, जेव्हा कधी आपल्याला कॉन्ट्राडिक्टरी क्वेश्चन्स, प्रश्न येतात, त्यावेळेस आपण ज्ञानेश्वरी उघडावी, तेव्हाचे प्रमाण पाहावे. हां, एक नियम नेहमी लक्षात ठेवावा की विसरा पण माफ करू नका. फॉरगेट बट डोंट फॉरगिव्ह, लक्षात ठेवा. आणि कधीतरी कोणीतरी व्यक्ती तमाशखोर आहे हे लोकांना लक्षात आणून द्यायसाठी त्याला तमाशा करू द्यावा लागतो. आणि त्यांनी तमाशा करत असताना आपल्यावर थोडे शिंतोडे उडतात, काय हरकत नाही. आपण सुद्धा स्वतःचं परीक्षण करण्याचा हा सर्वात छान चान्स असतो. त्यामुळे टीका होतच राहणार, आणि त्या सहन करायची ताकद भगवंतच देत राहणार. आपल्यावर काहीतरी परिणाम होईल आणि म्हणून आपण बदलू, हा नेहमी चिंतेचा विषय, चिंतनाचा विषय धारण करावा. त्यामुळे आपण एक लक्षात घ्यावं, श्रीमद भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घ्या, संविधानावर हात ठेवून शपथ घ्या, कुठल्याही धर्मग्रंथावर हात ठेवून शपथ घ्या. फक्त एक लक्षात ठेवा, तो धर्मग्रंथ सत्याचा पुरस्कर्ता आहे याचा आदर ठेवा. संतांना माना, परंतु त्या संतांनी संतत्व ज्या देवापासून प्राप्त केलेलं आहे त्या देवावर टीका करू नका. आणि दुसऱ्याच्या गळ्यात माळ आहे की नाही हे पाहत असताना आपल्या पोटात गाळ आहे का याची चिंता करा. कुठलीही माळ घालून, कुठलाही टिळा लावून, कंठी धारण करून किंवा कुंडल धारण करून आपण संप्रदायाचं वरवर प्रतिनिधित्व करत असतो. खरं तर पहिला नियम आहे, गुरुस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशया. गुरु करणं हा संप्रदायामध्ये प्रवेशित होण्याचा पहिला नियम आहे. मग तो गोरक्षनाथ महाराजांच्या बाबतीतही कायम आहे नाथ संप्रदायामध्ये, मग तो रामानंदींमध्ये सुद्धा कायम आहे, कबीरांच्या पासून अगदी तो निरंजनीमध्ये सुद्धा कायम आहे, जुना आखाड्याच्या परंपरेत दत्तात्रयांपासून, आणि तो वारकऱ्यांमध्ये सुद्धा कायम आहे ज्ञानेश्वर महाराजांपासून. आणि मला अजून एक नवलानी सांगा वाटतं, जर माझं स्टेटमेंट चुकीचं आहे तर कबीरांनी गुरु केला की नाही, दत्तात्रयांनी पण स्वतः गुरु केले की नाही, 24 गुरु केलेत, कबीरांनी गुरु केले की नाही, आणि अगदी ज्ञानेश्वर महाराजांनी गुरु केले की नाही, तुकाराम महाराजांनी गुरु केले की नाही, नामदेवराय महाराजांनी गुरु केले की नाही, या सर्वांची चिंता करावी. आणि आपण जर अजूनही गुरु केलेला नाही तर आपण फक्त कम्फर्ट झोनमध्ये काहीतरी धारण करून, काहीतरी लावून लेबल मिळवतो याची चिंता करावी. त्यामुळे तुका म्हणे, भुंकता ती द्यावी भुंको, आपण नाही त्यांचे शिंको. आपण आपल्या साधनेमध्ये कुठेही बदल पाडायचा नाही. हे पहा, सिद्धी असो, प्रसिद्धी असो, मान असो किंवा अपमान असो, आपण आपल्या मार्गावर, सत्याच्या मार्गावर चालावा. ज्ञानेश्वरीची संगत कधीच सोडू नये. माझ्या आयुष्यात नाथ संप्रदायामध्ये माझा प्रवेश जो झाला तेव्हा माझ्या सद्गुरूंनी मला जो प्रथम ग्रंथ हातात दिलेला आहे तो श्रीमद ज्ञानोबाराय महाराजांची ज्ञानेश्वरी आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की माझ्या आयुष्यात नाथ संप्रदाय जरी मी असलो तरी त्या नाथ संप्रदायाचा आद्य ग्रंथ म्हणून मी ज्ञानेश्वरीकडेच पाहतो. त्यामुळे माझी आणि ज्ञानेश्वरीची संगत कधी सुटावी नाही याचीच प्रार्थना मी नेहमी करेल. माझ्या वागण्यात सदैव सर्वांच्या प्रती आदर असावा. परंतु हे सगळं सांगत असताना मी मागल्या 22 दिवसांमध्ये जेवढे काही वैयक्तिक प्रश्न मला आले होते त्या सर्वांचे उत्तर इथे उद्घृत केलेले आहे. आणि हे सगळं सांगत असताना मी आनंदी आहे, कारण माझ्यावर टीका जरी झाली असेल आणि माझं कौतुक जरी झालं असेल तरी आपण सर्व वरिष्ठच आहात, आपण सर्व माझेच आहात. त्यामुळे मला आनंद आहे की तो आपला सर्वांचा अधिकार आहे आणि तो आपण सर्वांनी गाजवला. आपल्या सर्वांपायीच
मी आज इथे आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की आजचा हा संवाद घरगुती संवाद होता, आणि तसंही माझे प्रत्येक संवाद हे घरगुतीच राहतात, कारण माझ्यासाठी कोणी दुसरा वेगळा व्यक्ती नाहीच. जे जे बेटे भूत ते ते मानिजे भगवंत. राजजी, तुमचा जो प्रश्न आहे त्याच्याविषयी आपण एक वेगळं लाईव्ह करणार. आज फक्त मला वैयक्तिक गेले 22 दिवसांमध्ये जे काही घटनाक्रमानुसार वैयक्तिक प्रश्न आले होते त्या सर्वांचे उत्तर मी एका दमात दिलेले आहे. आपण साधनारत असावं. रमापती आणि उमापतीचे उपासक असताना आपण गणपतीच्या मार्गाने चालावं. रमापती आणि उमापतीचे द्योतक असताना, साधक असताना, लेकर असताना उचापती बनू नये याची आपण खबरदारी घ्यावी. जगतपती बघतोय बरं का. गुरु गोरखनाथजी बली करे, नाथजी गुरुजी को आदेश.